श्री गणेशाय नमः। श्री पार्वती परमेश्वराभ्यां नमः। श्री सरस्वते नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। श्री कुलदेवताय नमः। कुलस्वामिने नमः। श्री सद्गुरे नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। नमः पार्वती पतये हर हर महादेव। स्वामी सद्गुरु श्री दिव्यानंदपुरी जी महाराज की जय। सब संतन की जय, सब भक्तन की जय। हरिओम। दयानिधान विको थोडं कमी राहू दे, स्पष्ट देतो। भक्तवत्सल अकारण करुणावरुणालय श्री भगवान पांडुरंगाच्या चरणावरती, भक्तराज हनुमंतरायाच्या चरणावरती हे थोडेसे मॉनिटर वाढवा नकळत गुरुदेवाच्या चरणावरती साष्टांग दंडवत करून उपस्थित तुम्हा संपूर्ण भक्त भाविक सर्व श्रोते मंडळीला माझा व्यासपीठावरून सादर प्रणाम। रामकृष्ण हरी। आपल्या पवित्र झरी नगरीमध्ये सालाबादाप्रमाणे गुढीपाडव्यापासून पुढे 7 दिवस कथा आणि 8व्या दिवशी काला याप्रमाणे आपल्या गावचा परंपरा आहे, सप्ताहाचा नियम आहे। यावर्षी पूज्य स्वामीजींच्या कृपेनं, स्वामीजींच्याच आशीर्वादाने, तुम्हा संपूर्ण गावकरी मंडळींच्या सहकार्यानं आपल्या गावात भव्य दिव्य नामसप्ताहाचं नाम यज्ञाचं आयोजन केले। आणि यावर्षी दुधामध्ये साखर म्हणजे शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। हरिओम। आवाजाला थोडासा गोडवा करा। हरिओम हरिओम हरिओम। तर भगवान शंकराची ही शिवमहापुराण कथा, शिवमहापुराण हे साक्षात शिवस्वरूपच आहे आणि ती कथा ऐकण्याचं भाग्य आपल्याला सर्वांना या ठिकाणी प्राप्त होत आहे। थोडे नकळत बेस वाढवा, बेसचे रिदम येत नाही थोडा। तर यावर्षी शिवमहापुराण कथा आपल्याला ऐकायची। सर्व शास्त्र, सर्व पुराण, कोणतीही जरी कथा असली तर सगळ्या कथेचं द्वार, सगळ्या विकून म्हणजे असं बाहेरचे असतं, सगळ्या कथेचं द्वार म्हणजे शिवकथा आहे। तर आज शिवमहापुराण कथेची आपल्याला सुरुवात करताना पुन्हा एकदा संपूर्ण श्रोते भक्त भाविक, व्यासपीठावर जे यजमान आमचे गुरुजी, त्यांच्या सौभाग्यवती ताई, इकडं तबला वाजवायला आमचे हरिभक्तीपरायण सुदर्शन महाराज राऊत उस्मानपूरकर, ऑर्गन वाजवण्याकरता आमचे चित्तरंजन महाराज हे भंडारा जिल्ह्यातून आलेत आणि उद्यापासून आपल्या कथेमध्ये जी कथा होईल त्या कथेतलं दृश्य, जसं आपण दरवर्षी कृष्ण जन्माच्या दिवशी पाळणा वगैरे करतो, वसुदेव करतो, पण आपण आपलंच करतो। तुम्ही झाक्या पाहिल्या असतील, कुठे मानवतला याच्यामध्ये असतात, सावता महाराज मंदिरामध्ये ते वैष्णवभाव करतात झाक्या, तसं आमचे झाकी करण्याकरता राहुल महाराज आले तिथं, तेही भंडारा जिल्ह्यातून आलेत। त्यानंतर गायनाची साथ करण्याकरता माझ्याबरोबर
आमच्या हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज ते सिंदखेड राजा वरून आलेत. त्यानंतर आमचे भगवान महाराज आहेत, ते आमच्या गाडीचे सारथी आहेत. आणि आपल्याच गावचे सुपुत्र शुभम महाराज सत्वधर गोड ते कथा करतायत नाही का, भागवत कथा करतायत ना. वा 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 छान. चला, आपल्या गावचं एक रत्न आहे सुंदर, तर ते शुभम महाराज या ठिकाणी व्यासपीठावर बसलेत. धन्य माता पिता तयाची या. साऊंड सिस्टीम चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आता फक्त चांगलं ऐका म्हणजे बस झालं, आहे की नाही. मन लावून ऐकलं पाहिजे. शिवमहापुराण कथा, रामकथा असली की भगवान सदाशिवाला आनंद होतो, आणि शिवमहापुराण कथा असली की भगवान रामाला आनंद होतो, नाही का. तर शिवमहापुराण कथा म्हणजे काय सामान्य कथा नाही. मुळात शिवपुराण हे भगवान शंकराच्याच मुखातून बाहेर आलेलं आहे. दादा असं प्रॉपर आवाज येत नाही, बंद बंद बंद. हां, करणे थोडे कमी ठेवा आपले. हां, बॉक्सांचे आवाज नाही, थोडं रिदम. हां, विको नाही थोडंसं. हरिओम खालचे थोडेसे आवाज आपल्याला. हे हरिओम. तर शिवमहापुराण कथा ही भगवान शंकराच्याच मुखातून बाहेर आलेली, आणि ही कथा बाकीच्या कथा नैमिष अरण्यामध्ये झाल्यात, पण शिवमहापुराण कथा मात्र नैमिष अरण्यामध्ये झाली नाही. मग कुठे झाली ही कथा? तीर्थराज प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावरती. त्रिवेणी संगमावरती सूत महाराजांच्या मुखातून शौनकादिक ऋषीने ही कथा ऐकलेली आहे. तीर्थराज प्रयागाचं महत्त्व तर तुम्हाला माहीतच आहे, त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. आणि त्रिवेणी संगमावरती 88,000 ऋषीमुनी तीर्थस्नाना करता आलेले आहेत. आणि तीर्थस्नान करत असताना ते ऋषीमुनी, कुंभमेळा भरलेला आहे त्या ठिकाणी. त्या कुंभमेळ्यामध्ये कथा पुराण चालू आहे. त्या ठिकाणी सूत महाराज गेले. तर सूत महाराज गेल्यानंतर त्या 88,000 ऋषीमध्ये वयानं मोठे असणारे ऋषी, त्यांचं नाव आहे शौनक. आणि त्या शौनक ऋषींनी सूत महाराजाला सांगितलं, महाराज, सूत महाराजांना ते शौनक ऋषी म्हणतात, महाराज तुम्ही फार ज्ञानी आहात, महाज्ञानी आहेत, तुम्हाला सर्व सिद्धांताचं चांगलं पैकी ज्ञान आहे, आणि आम्हाला तुमच्या मुखातून काही पुराणाचं सार ऐकायचं आहे, काही आम्हाला तुमच्याकडून साधना ऐकायची. शौनक ऋषी म्हणतात, हे सूत महाराज, तुम्ही जर आम्हाला पुराणाचं सार सिद्धांत काही सांगितले तर आमच्या मनाला समाधान वाटेल. जीवनामध्ये 3 गोष्टीची अत्यंत गरज आहे. कोणत्या कोणत्या? ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. ते ज्ञान, भक्ती, वैराग्य कलियुगामध्ये नेमकं कोणत्या साधनानं जीवाच्या ठिकाणी वाढतील तेही आम्हाला ऐकायचं आहे. कारण हा जो कलियुग आहे, हा कलियुग असा विचित्र आहे. या कलियुगामध्ये ज्या गोष्टी नका करू म्हणून सांगितले, माणसं मुद्दाम करतात. त्या पाप करू नका म्हटलं की लोक मुद्दाम जाणून बुजून पाप करतात. कलियुगातल्या लोकाला अमकी गोष्ट खाऊ नये म्हटलं की ते मुद्दाम खाऊनच पाहतील. ही गोष्ट पिऊ नये म्हटलं की मुद्दाम पिऊनच पाहतील. करणी याची नावे भलतेची करी, अंगामना अशी रुचावे, हेतुलेनी कृत्याकृत्य ना ठेवे, करणी याची नावे भलतेची करी. कलियुगातल्या लोकांची अशी म्हणजे परिस्थिती आहे की जे नको म्हणून सांगितले शास्त्रांना ते आधी करतात. कलियुगातल्या लोकांचा स्वभाव आसुरी बनलाय. आणि म्हणून कलियुगातल्या लोकांचा जो आसुरी स्वभाव बनलेला आहे, तर त्यांच्या अंतःकरणामध्ये दैवी संपत्तीचा उदय कसा होईल? तुम्हाला जर एखादं शाश्वत साधन माहिती असेल तर सांगा सूत महाराज. सगळ्यामध्ये परममंगल काय आहे ते साधन तुम्ही आम्हाला सांगा.
पवित्र साधन सांगा, ज्या साधनाच्या अनुष्ठानानं अंतःकरण शुद्ध होईल, निर्मळ होईल, असं एखादं साधन सांगा. ऐकणाऱ्याला जीवदशा जाऊन शिवदशा प्राप्त होईल असं एखादं साधन सांगा. सूत म्हणतात, हे शौनकादिक ऋषी हो, तुम्ही धन्य आहेत. तुम्हाला पुराण कथा ऐकण्याबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम पाहून मला तर इतकं आश्चर्य वाटते. मी तुम्हाला नैमिषारण्यामध्ये सगळे पुराण सांगितले, काही असं मनामध्ये ठेवलं नाही, तुम्हाला काही सांगायचं शिल्लक ठेवलं नाही. पण एवढं ऐकूनही तुमची ऐकण्याच्या बद्दलची जी लालसा आहे, तुमच्या ऐकण्याच्या बद्दल तुमच्या मनातलं जे प्रेम आहे, ते प्रेम पाहूनच मला आनंद वाटतो. खरं तर काही काही माणसं असे आहेत, ते निरंतर कथा कीर्तन ऐकत राहतात. आपल्या इथं नसल, शेजारी कुठं असेल तर सायकलवर जातील पण ऐकतीलच. तर काही माणसांची ऐकण्याची जी आवड आहे ती फारच मोठी आहे आणि तशी असायला बी पाहिजे. लक्ष देऊन ऐका, आपल्या जीवनामध्ये आपण दुसरं कोणतंच साधन करू शकत नाही. ऐकण्याचं साधन जरी आपल्याला चांगलं घडलं तरी आपलं कल्याण होऊ शकतं. मंडपामध्ये नुसतं ऐकण्याच्या निमित्तानं येऊन बसा, काय होईल? तुम्हाला स्वानंदाची प्राप्ती होईल. महाराज म्हणतात ना, श्रवणाचे मिशे बैसावे वेयोनी, श्रवणाचे मिसे बैसावे वेयोनी, श्रवणाचे मिशे बैसावे हेवोनी, श्रवणाचे मिसे बैसावे हेवोनी, श्रवणाचे मिसे बैसावे हेवोनी, श्रवणाचे मिसे बैसावे हेवोनी. बाबा टाळी वाजून म्हणत जा आमच्याबरोबर. श्रवणाचे मिशे बैसावे बैसावे हेवोनी, श्रवणाचे मिसे बैसावे हेवोनी. साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य भुवनी आवाज वाढवा. हॅलो. सुखी नांदे, श्रवणाचे मिसे बैसावे हेवोनी, श्रवणाचे मिसे बैसावे हेवोनी, श्रवणाचे मिसे बैसावे हेवोनी, श्रवणाचे मिसे बैसावे हेवोनी. श्रवणाचे मिशे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तुम्हाला तुमच्या स्वानंदाची प्राप्ती होईल, आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल. म्हणून कथा कीर्तनाच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे. हे शौनकादिक ऋषी हो, तुमची कथेच्या विषयी केवढी मोठी आवड आहे आणि तुमच्या आवडीमुळं आत्तापर्यंत मी तुम्हाला 18 पुराणं सांगितले, पण आता तुमची आवड वाढलेली. म्हणून तुम्ही मला विचारलेल्या प्रश्नाबद्दल मी तुम्हाला सांगतोय. आता ऐका, तुम्हाला मी असं साधन सांगणार आहे, जे साधन सर्व शास्त्रातल्या सिद्धांतांनी परिपूर्ण आहे. मी तुम्हाला आता अशी कथा सांगणार आहे, जी कथा तुमच्या अंतःकरणातली भक्ती भाव वाढायला लागेल. भगवान शंकर जी कथा ऐकल्यामुळे तुमच्यावरती प्रसन्न होतील. इंद्रियाची तृप्ती करणारी कथा, अमृता समान कथा, सर्वोत्तम कथा मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या कथेचं नाव आहे शिवमहापुराण कथा. प्राचीन काळी भगवान शंकराने स्वतःच्या मुखानं या कथेचं निरूपण केलं होतं. कालव्याल मुखग्रास त्रास निर्णास हेतवे. प्रत्येकाच्या मागं लागलेलं मृत्यूचं भय ही कथा नष्ट करणारी. सगळ्यात मोठं भय कोणतं आहे? मृत्यूचीच भीती आहे ना सगळ्यात. ती मृत्यूची भीती सुद्धा तुम्ही जर चांगली कथा ऐकली तर राहणार नाही.
असं हे परम औषध असणारं गुरुदेव व्यासांनी सनत कुमाराच्या आज्ञेनं या पुराणाची मोठ्या आदरानं रचना केली. कलियुगात उत्पन्न होणाऱ्या माणसाचं हित व्हावं, त्यांचं सर्वार्थानं कल्याण व्हावं, म्हणूनच शिवमहापुराण ग्रंथ निर्माण झाला. शिवमहापुराण ग्रंथ हे उत्तम शास्त्र आहे. शिवमहापुराण साक्षात भगवान शंकराचं शब्द स्वरूप विग्रह आहे, शब्द वाङ्मय स्वरूप आहे. शिवजीचं हे विशाल स्वरूप समजून घेतलं पाहिजे. शिवमहापुराणातले काही सिद्धांत आत्मसात केले पाहिजे. अरे शिवमहापुराण कथा श्रवण करणं म्हणजे भगवान शंकराची सेवा करणंच आहे. शिवमहापुराण कथा ऐकायची म्हणजे सगळ्यात मोठी आराधना आहे, सगळ्यात मोठी साधना आहे. शिवमहापुराण कथा ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये शिव परमात्म्याविषयी प्रेम वाढतं आणि त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये एकदा प्रेम वाढलं की भगवान शंकर त्या साधकावरती कृपा करतात. शिवजीची कृपा झाल्याशिवाय कोण्याच जीवाला मोक्ष मिळत नाही. भगवान शंकराची कृपा होण्याकरताच शिवमहापुराण कथाची निर्मिती व्यास महाराजांनी केलेली आहे. थोडक्यात सांगू तुम्हाला, शिवमहापुराण कथा ऐकणारा मोक्षाचाच अधिकारी आहे. आणि म्हणून सूत महाराज शौनकादिक ऋषीला शिवमहापुराण कथेचं महात्म्य सांगतायत. हे पुराण सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणार आहे. हे पुराण इष्ट मनोरथ पूर्ण करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनामध्ये कितीही पाप आपल्या हातानं घडलेले आहेत, पण आज तुम्ही शिवमहापुराण कथा ऐकायला बसलात तर समजून घ्या तुमच्या अंतःकरणामध्ये तिळभर सुद्धा पूर्वी केलेलं पाप राहणार नाही. काही लोक म्हणते हे बरं आहे गड्या महाराज, पाप करायचे आणि कथा ऐकायची. कथा ऐकली की सगळे पाप नष्ट होतात, पण असं नाही. आतापर्यंत आपल्या हातानं कळत नकळत झालेले पाप आज नष्ट होतील, पण कथा ऐकून पाप जातात म्हणून पापही करायची. कथा जरी ऐकत असाल तर तो कथेचा दुरुपयोग आहे. कथेचा दुरुपयोग करणाऱ्याचे पाप जात नाहीत, ते वज्रलेप होतात. वज्रलेप पर्वताप्रमाणे पातके करणे आणि वज्रलेप होणे अभक्तासी. भक्त कोणाला म्हणतात? जो साधनेचा दुरुपयोग करीत नाहीत. आणि अभक्त कोणाला म्हणतात? जो साधनेचा दुरुपयोग करतो. पण महापुराण कथा जेवढे पुराण आहेत ना, त्या पुराणाला काय नाव आहे? पुराण नाव आहे. पण दोनच पुराणाला महापुराण असं नाव आहे. कोणते कोणते दोन महापुराण आहेत? एक श्रीमद भागवत महापुराण आहे आणि दुसरं शिव महापुराण आहे. बाबा, पुराणात आणि महापुराणामध्ये काय फरक आहे? पुराणात आणि महापुराणात असा फरक आहे, पुराणाला फक्त 5च लक्षणं असतात आणि महापुराणाला 10 लक्षणं असतात. कोणते कोणते 10 लक्षणं आहेत महापुराणाचे? अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं उतयः मणवंतरैशानुकथा निरोध मुक्ती आश्रयः. असं हे महापुराण ज्याच्या जीवनामध्ये श्रवणाला मिळालं, ऐकायला मिळालं, त्याच्या जीवनामधले सगळे पाप नष्ट होतात, तो पापमुक्त होतो. या शिवमहापुराण ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहेत. भागवताला 18,000 श्लोक आहेत, शिवमहापुराणाला 24,000 श्लोक आहेत. जसं भागवतामध्ये 12 स्कंद आहेत, तसं शिवमहापुराणामध्ये 7 संहिता आहेत. मनुष्य भक्ती आणि ज्ञान वैराग्यानं युक्त होऊन या ग्रंथाचा आदरानं जर श्रवण करील तर हा ग्रंथ त्या जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो. जो या ग्रंथाचं लक्षपूर्वक वाचन करतो तो परमात्माच. भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न राहतात. जो शिव महापुराण ग्रंथ स्वतः आदरानं वाचतो आणि इतरांना सांगतो. भगवान शंकर शिव महापुराण कथा वाचणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला
कैलासपदाची प्राप्ती करून देतात, शिवलोकाची त्याला प्राप्ती होते. म्हणून शिवमहापुराण हे अत्यंत निर्मळ आहे. भगवान शंकराचं सर्वस्व आहे. ज्याला कोणाला असं वाटते माझा हा लोकही चांगला झाला पाहिजे आणि परलोकही चांगला झाला पाहिजे, या लोकातलेही सुख मला मिळाले पाहिजेत आणि परलोकातलेही सुख मला मिळाले पाहिजेत, त्यांना आपल्या जीवनामध्ये भगवान शंकराची सेवा आणि शिवमहापुराण कथेचं श्रवण आदरानं करावं. तसं तर परमार्थातली कोणतीही गोष्ट आदरानंच करायला पाहिजे. नाथांचा एक गोड असा अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये नाथ बाबा गोड आपल्याला सांगतात. प्रत्येक चरणामध्ये आदर शब्द आहे. महाराज म्हणतात, काय जया परमार्थाची चाड तेने सांडावेली गाड, धरोणी भजनाची चाड नित्य नेम आदरे. आदर शब्दाविषयी सांगतो. परमार्थातली कोणतीही क्रिया जीवावर आल्यासारखी करू नका, आदरानं करा, फळ लवकर मिळतंय. ज्याला परमार्थाची इच्छा आहे त्यानं कोणताही नियम आदरानं केला पाहिजे. सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता आदरे. परमार्थामध्ये संतांची सेवा करायची, आदरानं करा. नामस्मरण करायचे, जीवावर आल्यासारखं करू नका, आदरानं करा. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी. सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संग सेवू. मला वाटते दुसरं प्रमाणे नाही घेत. तर जे काय परमार्थातली क्रिया करायची ती आदराने केली पाहिजे. तर शिवमहापुराण बी ऐकायचं तर आदरानं ऐका. आदर असल्यानं परमार्थामध्ये ज्याला असतो परमार्थात आदर, तोच परमार्थातली ठेवतो कदर. ज्याच्या ठिकाणी नाही आदर त्याला ना साधूची कदर ना संताची कदर. आपल्या भारतामध्ये जेव्हापासून शब्द माय होता, पूर्वी शब्द काय होता? आईला माय शब्द होता, आई शब्द होता. आपल्या भारतातली आई गेली न माय बी गेली न मदर आली. जेव्हापासून भारतात आली मदर, तेव्हापासून आपल्या भारतात साधू संताचा राहिला नाही आदर आणि अशा लोकाला कशाचीच नाही कदर. कदर कोण्या लोकाला आहे? ज्यांच्या ठिकाणी आई शब्द आज बी जिवंत आहे. तर परमार्थ आदरानं करा. जर परमार्थ आदरानं केला तर काय होईल दादा? या ग्रंथाचं आदरानं जर प्रयत्नपूर्वक तुम्ही श्रवण केलं तर तुम्हाला 4 गोष्टी प्राप्त होत्याल. कोणत्या कोणत्या बाबा? पहिली गाय तिचं नाव आहे धर्म. तुम्हाला धर्म घडेल, तुम्हाला धर्म मिळेल. कारण जीवनामध्ये धर्माशिवाय आपला उद्धार नाही. संतांनी आपल्याला वेळोवेळी सांगितले धर्म करा, धर्म करा, तेने देव येईल घरा. कोणी केला धर्म? धर्म पांडवांनी केला, त्याशी देव साह्य झाला. मग आपल्याला धर्म करायचं, पण कसं कळलं आपल्याला कशाला म्हणतात धर्म? काही काही वेळेला धर्म करायला जातो पण मग आपल्या हाताने अधर्मच घडतो. धर्म कशाला म्हणतात आपल्याला कळणारच नाही. मग कसा करायचा धर्म? काहीच नाही. शिवमहापुराण कथा ऐकायला आलात की तुम्हाला आपोआपच धर्म घडेल. शिवमहापुराण कथा आजकाल एवढी शिवाच्या भक्तीला लोक लागलेत, त्याचं कारण काय? कारण आता हे कलियुग नाही, हे शिवयुग आहे. आणि जुन्या काळापासून सगळे महाराज सांगत होते लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे आशुतोष महादेव. आशुतोष म्हणजे काय? लवकर प्रसन्न होणारा देव.
पण लोकांनी एवढं मनावरच घेतलं नाही भगवान महादेवाची अशी पूजा करायला पाहिजे. भोलेनाथाला असं वाटलं चला माझा एखादा पार्षद पाठवतो, तो शिवभक्तीचा प्रचार करील आणि लोकाला शिवभक्तीचं महत्त्व कळेल. म्हणून कैलासातून एक पार्षद पंडित मिश्राजीच्या रूपानं मृत्यू लोकात आला. जे शिवभक्तीचा प्रचार सुरू केला, ज्या मंदिरात लोक शिवरात्रीच्या दिवशी जात नव्हते त्या मंदिरात आता 3-3 वाजल्यापासून लोक पाणी घालायला चाललेत. का बरं? कारण आपल्याला त्याचं महत्त्व कळालं. महत्त्व नव्हतं कळालं त्याच्यामुळं आपले जात नव्हतं ना. आपल्याला महत्त्व कळालं आणि खरंच येते, काय खोटं नाही आहेत महाराज. भगवान शंकराचं सेवा तुम्ही मंदिरातली सेवा करा, शिवमहापुराण कथा ऐका, तुम्हाला धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्ती होईल. 4ही पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा ग्रंथ आहे. त्यावेळेला सूतजी महाराज शौनकादिक म्हणतात, सूतजी महाराज खरंच तुम्ही धन्य आहेत हो, तुम्हाला परमार्थाचं किती यथार्थ ज्ञान आहे. तुम्ही आम्हाला शिवमहापुराण अद्भुत आहे, दिव्य आहे, त्याचं महात्म्य सांगितलं, आमच्यावर कृपा केली. शिवकथेसारखी कल्याण करणारी दुसरी गोष्ट या कलियुगात नाही हेही आमच्या लक्षात आलं. पण आता या कथेच्या प्रभावानं कोण्या पातकाचं कल्याण झालं तेवढं तरी सांगा. सूत म्हणतात शौनकादिकाला, हे मुनिवर्य, शिवपुराणाच्या श्रवणानं पठनानं पापी दुराचारी दृष्ट कामक्रोधाधिक विकारानं व्यापलेले सर्वच लोक शुद्ध होतात, पवित्र होतात. तुम्हाला याच्याविषयी पुराणातली कथा सांगतो. पूर्वी किरात नावाच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. दुर्बळ होता, दरिद्री होता, विशेषतः गरिबी तर होताच, पण तो देवराज ब्राह्मण मात्र ब्राह्मणाच्या धर्माला धरून वागत नव्हता. आता प्रत्येकाचा एक सेपरेट धर्म आहे. ब्राह्मणाचा धर्म काय आहे बरं? ब्राह्मणाचे तर भगवद्गीतेमध्ये 9 धर्म सांगितलेत. ब्राह्मणानं काय करायला पाहिजे, पण यजन याजन तपश्चर्या भक्ती ब्राह्मणाचे थोडक्यामध्ये ब्रह्मकर्म आहे. 3 त्रिकाल संध्या ब्राह्मणानं केली पाहिजे. ब्राह्मणाने निरंतर भगवंताचं भजन केलं पाहिजे. पण तो देवरात नावाचा ब्राह्मण मात्र काही ब्राह्मणाचे कर्म मात्र तो करत नव्हता. काय करायचा? पैसा मिळावा म्हणून तो व्यापार करू लागला. बरं, व्यापारही करायचा तर कोणता चांगला व्यापार नव्हता करत, चांबड्याचा व्यापार करायचा. तर ब्राह्मणाने चांबड्याचा व्यापार करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे, पण तो करत होता. पैशामुळं तो अनेकांचा विश्वासघातही करत होता. सगळ्यात मोठं पाप कोणतंही विश्वासघात. जीवनामध्ये काही झालं तरी पण चालेल, पण कोणाचा विश्वास तोडायला नाही पाहिजे. फार महत्त्वाचं, विश्वास कधी तुटला नाही पाहिजे कोणाचा. त्यानं काय केलं? अनेकाला फसवलं त्या देवराज ब्राह्मणानं. अनेकाचं म्हणजे फसवून धन लुबाडलं. आणि एवढं करून यत्किंचितही तो दानधर्म करत नव्हता. फार पाप करणारा आचार भ्रष्ट तो देवराज ब्राह्मण होता. काय आता कोण जाणे कोणाकोणाकडे उपासना पूर्वीचं पुण्य त्याचं उदयाला आलं. एकदा देवराज ब्राह्मण धर्तीवर फिरत असताना प्रतिष्ठान नावाच्या एका नगरीमध्ये गेला. तर प्रतिष्ठान नगर नेमकं कुठं असलो? प्रतिष्ठान नगर कुठं आहे? तर शिवमहापुराणामध्ये नुसतं नाव आलंय प्रतिष्ठान, पण अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, जेथे जन्मला गुणातीत एका. गोदावरी मैयाच्या किनाऱ्यावर जे प्रतिष्ठान नावाचं नगर आहे त्यालाच आपलं पैठण म्हणतो आपण. तो प्रतिष्ठान नगरीमध्ये गेला. त्याला त्या ठिकाणी एक सुंदर असं शिवमंदिर दिसलं आणि त्या शिवमंदिरामध्ये अनेक साधू महात्मे जमले होते. या ब्राह्मणानं विचार केला, देवराज ब्राह्मणानं, मंदिर चांगलं आहे, जागा बी बरी दिसती, जरा आज रात्री आपण इथंच विश्रांती करू. सगळ्या प्रकारचे पाप करणारा तो देवराज ब्राह्मण कोणत्या पुण्याईनं तो मंदिराजवळ आला, त्याची भावनाही झाली आणि त्यानं त्या रात्री त्या मंदिरामध्ये विश्रांती करायला सुरुवात केली. देवराज ब्राह्मण विश्रांती करत होता त्या रात्री त्याला ताप आला. त्याला खूप त्रास होऊ लागला आणि त्रास होत असताना तापेनं फणफणलेला देवराज ब्राह्मण तिथंच पडून राहिला. पण त्याच वेळेला त्याच रात्री त्या संपूर्ण महात्म्यांच्या मध्ये एक महात्मा बाकींच्या महात्म्याला शिवमहापुराण कथा सांगू लागले.
आता याची तर काही इच्छा बी नव्हती, यानं काही ठरवून आला नव्हता, त्याला ऐकायचं नव्हतं. त्यानं सहज पुढं कुठं जावा, रात्र झाली म्हणून त्यानं अंधारामध्ये विश्रांती घेतली आणि इच्छा नसतानाही तो तिथं थांबला. पण त्याचं दैव चांगलं म्हणा का वाईट म्हणा, त्याला इच्छा नसतानाही शिवकथा ऐकायला भेटत होती. बरं, आता तो तिथं थांबला, ताप आली, त्याची तब्येत जास्त बिघडत गेली. त्याला पुढे जाण्याची इच्छा होती, पण मंदिरातून त्याला काही जाता नाही आलं. आणि 1 महिनाभर तो देवराज ब्राह्मण त्या शिवमंदिरामध्ये प्रतिष्ठानपूरक नगरामध्ये राहिला. महिनाभर, श्रावणाचा महिना होता, महिनाभर शिवमहापुराण कथा झाली. आणि त्याच महिन्यामध्ये, त्या अवधीमध्ये व्याधीनं जर्जर झालेला तो ब्राह्मण पडून राहिला, गलित गात्र असून त्याला मात्र एक गोष्ट घडली की त्याला कथा ऐकायला भेटली. त्याच्या आयुष्यामध्ये एवढंच पुण्य होतं की त्याला अचानक आपोआप कथा ऐकायला भेटली. त्याला ते पुण्यकर्म घडलं, तो मरण पावला. मेल्यानंतर यमदूतांनी त्या देवराज ब्राह्मणाला अनंत पाशाने बांधलं आणि मारत मारत यमलोकाकडे नेण्याकरता सुरुवात केली. तेवढ्यात भगवान शंकराने आपले पार्षद पाठवले आणि पाठवल्याच्या नंतर ते त्वरेनं आलेले पार्षद भगवान महादेवाचे पार्षदही महादेवासारखेच आहेत. महादेव कसे आहेत? गोरे पान आहेत. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. कापरासारखे महादेव गोरे पान आहेत. त्याचे पार्षद सुद्धा तसेच आहेत. त्यांच्या अंगाला भस्म लावलेला आहे, सर्वांगावर रुद्राक्षाचे आभूषण आहेत, त्या प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ आहे. आणि त्यांनी यमदूताला धमकवलं, अरे तुम्हाला कळत नाही, तुम्ही शिवभक्ताला नेता, तुम्हाला लाज नाही वाटत? अरे हा आमचा भगवान भोलेनाथाचा पार्षद आहे, तुम्ही याला यमलोकामध्ये नेता, सोडा याला. ते यमाचे दूत काही सोडायला तयार नाहीत. तर शेवटी भगवान शंकराच्या त्या पार्षदांनी त्यांना मारहाण करून पिटाळून लावलं. त्यांनी त्या देवराज ब्राह्मणाला यमाच्या पाशातून मुक्त केलं. शिवलोकामध्ये नेण्याकरता एक दिव्य विमान बोलवलं आणि त्या विमानात बसून त्या देवराज ब्राह्मणाला कैलासाला नेलं. इकडे यमलोकामध्ये एक मोठी खळबळ झाली. यमदूतांचं कोलाहल ऐकून यमधर्म आपल्या प्रासादातून, वाड्यातून बाहेर आला. साक्षात रुद्रासमान दिसणाऱ्या पार्षदाला पाहून यमाला आश्चर्य वाटलं. यमानं त्या देवराज ब्राह्मणाला नेणाऱ्या पार्षदाला पाहिलं. त्या पार्षदानं आपल्या यमदूताला मारलेलंही पाहिलं, पण यम भीतीनं काही बोलला नाही. अंतर्दृष्टीनं त्यानं सगळा प्रकार जाणून घेतला यमानं. आणि यमराजाने शिवदूताचा सन्मान केला, त्यांची यथाविधी पूजा केली, उत्तम आदर आतिथ्य केलं, प्रेमानं निरूप दिला. देवराज ब्राह्मणाला बरोबर घेऊन ते सगळे दूत पार्षद कैलासामध्ये आले. त्या ब्राह्मणाला करुणासागर शिवजीनं आपल्या जवळ घेतलं आणि त्याला सद्गतीची प्राप्ती झाली. ही कथा ऐकून शौनकादिकांना आनंद झाला. ते सूताला म्हणू लागले, हे महामती सूत, तुम्ही सर्वज्ञ आहेत, तुमच्या कृपा आशीर्वादानं खरोखर आम्ही कृतार्थ झालो. तुम्ही सांगितलेल्या कथेनं आमचं मन हे एकदम प्रसन्न झालं. एवढे पाप करणाऱ्या देवराज ब्राह्मणाला शिवकथेनं मुक्ती मिळाली. खरंच महाराज, आम्ही आजपासून 7 दिवस कथा ऐकणार आहेत. आमच्याही जीवनातले पाप खरंच नष्ट होतील, चिंताच करू नका, नष्ट होतील तुम्ही, असा विचारच करायचा नाही. काही काही